नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीचं महत्त्व आणि महात्म्य आपण सगळेजण जाणतोच, पण नवरात्रीचे हे 9 दिवस आणि स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व. या मातृत्वाचे 9 महिने यांचं एक सुंदर आणि दिव्य नातं कसं आहे हे आपण 3 भागांमध्ये बघणार आहोत. आजचा हा पहिला भाग. सगळ्यात पहिला दिवस नवरात्रीचा म्हणजे देवी शैलपुत्रीचा दिवस. या सृष्टीचा आरंभ ज्या देवतेपासून होतो अशी ही देवी म्हणजे देवी शैलपुत्री. तसंच गर्भधारणेचा पहिला महिना म्हणजे बाळाचे पहिल्यांदा सगळ्यात हृदयाचं स्पंदन जे जाणवतं ते 20व्या दिवशीपासून जाणवतं, म्हणजेच जीवनाचा हा पहिला ठसा असतो. नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे देवी ब्रह्मचारिणीचा दिवस. शिक्षण, शिस्त आणि त्याचप्रमाणे भक्तीचं प्रतीक असणारी ही देवता. दुसऱ्या महिन्यामध्ये प्रत्येक स्त्रीला गर्भधारणा झाली आहे याची जाणीव होते. म्हणजेच काय तर आई आणि बाळाचं नातं आकार घेत असतं. नवरात्रीतला तिसरा दिवस म्हणजे देवी चंद्रघंटा. त्रिनेत्रधारी असणारी ही देवी जिने आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केलेला आहे. चंद्र हे शांततेचं प्रतीक म्हणजेच मनाशी साधर्म्य साधणारं. तसंच मन आणि मस्तिष्क यांच्याशी साधर्म्य साधणं म्हणजेच गर्भावस्थेतला हा तिसरा महिना. या तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाच्या पिनियल ग्रंथी विकसित होत असतात. येत्या भागात आपण देवीची पुढील रूपे आणि त्यांचं मातृत्वाशी असलेलं नातं यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.